मित्रांनो नमस्कार. हा माझा मित्र इथं भेटला आहे नरसी नामदेव मंदिरामध्ये आणि इथं सेवेला हा आला आहे. खरंच यानं सगळं मला आता इथं पंगत कुठं बसले आणि बाथरूमवर कुठं आहे हे सगळं मला दाखवलं आहे ना. नाव सांग बाळ तुझं? गोपाल जयवंतराव कोले. गाव कुठलं? जलालदाबा. कुठं औंढा नागनाथ पाशी येते. मित्रांनो ह्याचं खरंच हा मुलगा खरंच छान आहे. अगदी माझी ओळख नसताना काही ओळख नसताना पहिल्यांदा भेटलेला असताना इथंपर्यंत मला सगळं दाखवायला आला. खरंच अशीच सेवा करत राहा. वारकरी आहेस वाटतं. कुठली वारी तुझी? वारी कुठली? नाही वारी कुठली घेतलास? माघवारी, आषाढवारी कुठली घेतलास? आषाढवारी घेतलास. बस चांगलं. बाबांच्या नावानं चांगलं. इथे एक वारकरी संस्था आहे, संत शिरोमणी नामदेव महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी गावात, जे आता सध्या नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते, येथे संत शिरोमणी नामदेवांचा जन्म प्रभव नम संवत्सरात शके 1192 म्हणजेच इसवी सन 1270 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला. दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई ही त्यांची माता होती. संत नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर हे होते. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील शब्द कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे. घुमान पंजाब येथे शीख बांधवांनी संत नामदेव महाराजांचे मंदिर उभारले आहे. बहोरदार लडू विष्णू स्वामी केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेव महाराजांची मंदिरे उभारली आहेत. संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी गावात, जे आता सध्या नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते, येथे संत शिरोमणी नामदेवांचा जन्म प्रभव नम संवत्सरात शके 1192 म्हणजेच इसवी सन 1270 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला. संत नामदेव महाराज हे आषाढवाद्य त्रयोदशी शके 1272 शनिवार दिनांक 3 जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले. किती वर्ष झाला? एक वर्ष. माझं नाव जगदीश विठ्ठल थोरात. आम्ही इथे 1 वर्ष शिक्षण घेत आहे. आमचं संस्थेचं नाव संत शिरोमणी नामदेव महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आणि गुरुवर्य विठ्ठलजी महाराज वामन आणि आमच्या ताई यशोताई वामन. धन्यवाद. अजून इथं फरशीचं काम वगैरे सुरू आहे. जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. बघा इकडे ह्या एवढ्या भागात अजून फरशी घालायची आहे. समोरच्या भागात वाळून पडलेले आहे. फरशा तिकडे पलीकडच्या बाजूला पडलेत आणि बघा इथे या फरशा घालायला सुरू आहेत. अशा अजून जीर्णोद्धाराचं काम भरपूर बाकी आहे.
माझं नाव विठ्ठल सकाराम शिंदे, हां. राहणार गणेशवाडी. इथं कुठल्या सेवेत इथं आमचा पहारा आहे. पहारा आहे म्हणजे विनायक सेवा आहे. विना पहारा वर्षाला एकदा येते. हां. विना पहारासाठी आम्ही 24 माणसं इथं येऊन सकाळी 12 ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत काल दुपारी 12 वाजता आलाय, आज दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचं हे. थांबणार आम्ही. मंदिराविषयी काय माहिती आहे सांगा. मंदिर एक नरसी नामदेव एक ठिकाण हे जुनं आहे. हां. हा पूर्वीचा काळ आहे. इथं माणसं जेव्हा माणसाच्या अस्थी आणतात हां. इथं अस्थीचं पाणी होतंय. असं पाणी होतं. हा, अस्थीचं पाणी होतंय. बरं. सक्षत आहे. समोर बाजूला नदी आहे. नदी आहे काय? हा, उदा नदी आहे इथं. हां हां त्या नदीमध्ये हाडं आपले टाकले हां. तर त्याचं पाणी होतं. बरं. कुठली नदी आहे इथं? ते गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी. हा. बरं. आणि कायादू म्हणतात, कायादू काय हां? कायादू काय म्हणतात मामा? कायादू आहे ना. आणि काय माहिती आहे तुम्हाला मंदिराविषयी, नामदेव महाराजांच्या विषयी सांगा. इथं जन्मस्थळ कसं कधी निर्माण झालं ते सांगा. जन्मस्थळ इथं कधी निर्माण झालं ते सांगा. गावात झालेलं आहे. गावात नामदेव महाराजांच्या विषयी काय माहिती आहे सांगा, किंवा नामदेव महाराजांचा एखादा अभंग म्हणा. नामदेव नामदेव जनाबाई, नामदेव नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. आणि काय माहिती आहे तुम्हाला? काय नाही, एवढी माहिती आहे आम्हाला. आम्ही जसं आपण जेवढं कळत दरवर्षी तुमची सेवा 22 जुलैला येते. हो 22 जुलैला दरवर्षी. हो. आता किती सेवे तुमच्या गावाप्रमाणे किती गावांची सेवा होते? 365 365 गाव. मग 365 दिवसाचे 365 गाव आहेत. हो. अखंड विना आहे. अखंड एक विना दिवस. कधीच ठेवला जात नाही. नाही नाही, कधीच नाही. कधीच ठेवला जात नाही. नाही. जीर्णोद्धार वगैरे सुरू आहे मंदिराचा. ह्याच्या आधी मंदिर कसं होतं? साधं होतं, पत्रा होतं. पत्रा होता फक्त. 4 पत्र होते. बर. ते आपले विरोधी सभेचे आमदार साहेब हे सगळे घुसले. त्यांनी फार चांगलं काम केलं. आता काम सुरू आहे सगळं. नामदेव महाराजांच्या विषयी सांगा माहिती. त्यांनी अखंड ही भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेऊन पोचवली. तर पंजाबपर्यंत त्याने त्या काळी पंजाबपर्यंत गेले. इथनं सगळा वारकरी संप्रदाय घेऊन पंजाबपर्यंत गेले. म्हणजे आपला वारकरी संप्रदायाचा प्रसार त्याने पंजाबपर्यंत केला. आता पंजाबचे लोक सुद्धा इथं बरेचसे येतात. इथं हे देतात. महाराजांच्या विषयी काय बोला? महाराजांची समाधी कुठं तिकडे ह्याला मंदिराच्या पंढरपूरलाच आहे. जन्मस्थान इथंच आहे. इकडे माऊली नरसीचं हे माऊली इकडे तालुका. थोडं बोला 2 मिनिट. नरसी तालुका कुठला आहे तो? दर्शी तालुका शेणगाव तालुका कुठं शेणगाव काय?
मंदिराविषयी माहिती सांगा. मंदिराविषयी म्हणजे नरसिंह नामदेव जन्मस्थान आहे. नरसिंह नामदेव नामदेव महाराजांचं जन्मस्थान. हो. आणि पंढरपूरला त्यांची समाधी झाली. समाधी आहे पंढरपूरला, अगदी मंदिराच्या समोरच समाधी आहे. पायरीला महाराजांनी पंजाबपर्यंत प्रसार केला वारकरी संप्रदायाचा. आपल्या इथला वारकरी संप्रदाय पंजाबपर्यंत नेऊन पोहोचला. पंजाबचे भक्त सुद्धा इथं आता येतात. त्यांच्याविषयी महाराजांच्या विषयी माहिती सांगायची थोडीफार, काय तुम्हाला माहिती असेल. इथून ते गुमानला 15 ते 20 वर्ष राहिले. गुमानला? गुमानला. इथून काय आमचे हे लोक गेले. इथून गेले होते. जीर्णोद्धार सुरू आहे. त्याच्या आधी मंदिर कसं होतं सांगा, आणि आता जीर्णोद्धार सुरू आहे कसं काय? जीर्णोद्धार मंदिर आता खतरा झाला. तुम्ही इथं काय सेवा करताय? मी सकाळ 6 वाजता 12 वर्ष झाले सैनाई वाजवतो. सने वाजवता याच गावचे सनाई आता वाजवतो. हो बघा तुम्ही सने वाजवता येतात. 12 वर्ष झाले. 12 वर्ष. किती वाजते? किती असते सने? 4-5 भजन वाजवायची, यायची आरती वाजवायची आणि यायचा प्रसाद घेऊन चाललं जा. बस जायनं काही चालतं. किती आता मला लगेच वाजवणार? आता झालं की आता तुम्ही घ्या 1-2. तुमचं नाव सांगितलं नाही? माझं नाव भगवान सोनवणे नरसिंह नामदेव. नरसिंह नामदेव होय. बरोबर. तुम्ही कुणाकडनं सनई शिकला? माझ्या चुलत्याकडून. माझे गुरु चिलता नामदेव. तुम्ही कोरवेपैकी काय? कोरवेपैकी तुम्ही काय कोरवे आहे काय म्हटलं तुम्ही? मातंग समाज. छान, धन्यवाद. चांगलं.
तर मित्रांनो श्री क्षेत्र नामदेव जन्मभूमी नरसी तालुका आणि जिल्हा हिंगोली, तर इथला निरोप घेऊन मी आता निघालो आहे आणि परत पुढच्या वर्षी येऊयाच आपण इथं नक्की. पुढच्या वर्षी मित्रांनो परत इथे यायचंच आहे. चांगलं अळमांच्या नावानं चांगलं. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय.